वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश चव्हाण याला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने नेपाळ सीमेवरून अटक केली आहे। तो 21 मे पासून फरार होता आणि पोलिसांनी त्याच्या शोधासाठी अनेक पथके तयार केली होती। चव्हाणने मोबाईल आणि एटीएमचा वापर टाळून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला, मात्र शेवटी नेपाळ सीमेवर त्याला अटक करण्यात आली। निलेश चव्हाण हा वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर फरार झाला होता। तो वैष्णवीच्या कुटुंबियाचा जवळचा असल्याने त्या प्रकरणात त्याची भूमिका महत्त्वाची मानली जाते। वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ निलेशच्या ताब्यात होतं आणि त्याच्यावर बाळाची हेळसांड केल्याचा तसेच वैष्णवीच्या कुटुंबियांना धमकावल्याचा आरोप आहे। या अटकेनंतर प्रकरणाच्या तपासात अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। पोलिसांनी निलेशला पुण्यात आणण्याची तयारी केलेली आहे। पुढील चौकशीसाठी त्याला न्यायालयात हजर करण्यात येत आहे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।